सो आपल्याला पिक मायक्रो कंट्रोलरचा जो फर्स्ट एक्सपेरिमेंट आहे बेसिकली LED रिले बझरवाला. तर तो मी पटापट त्याचा कोड एक्सप्लेन करतो आणि याच्यानंतर आपण त्याचं आउटपुट बघूया जे आपण किटवरती टाकणार आहे. तर सगळ्यात पहिले हॅश इन्क्लूड आणि vector.h हे बेसिकली माझ्या हेडर फाईल्स आहे. तर या ज्या हेडर फाईल्स हे आपल्याला नेहमी द्यास लागतात. त्याच्यानंतर बेसिकली आपण काही मॅक्रोज डिफाईन करतो आहे. तर मॅक्रोज असे बेसिकली की आपल्याला कोडमध्ये नंतर इझी पडाव कोड बेसिकली टाईप करा याच्यासाठी आपण डिफाईन करतो आहे. तर LR बिट म्हणजे काय? LR बिट म्हणजे आपला जो RB1 म्हणजे जो आपला स्विच नंबर 0 आहे तो आपण RB1 पोर्टवरती देतो आहे. तर त्याच्यासाठी आपण हा मायक्रो डिफाईन केला आहे. त्याच्यानंतर स्विच नंबर 2 जो SW1 इथं नाव दिलं आहे बेसिकली, तर तो आपण RB0ला दिला आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं, बझर दिला आहे. तर बझर बेसिकली माझा RC2ला कनेक्टेड आहे आणि रिले माझा RD7ला कनेक्टेड आहे. तर हे 4 मायक्रोज बेसिकली आपण डिफाईन केले की LED बझर आणि 2 स्विचेससाठी आपण डिफाईन केले की नंतर आपल्याला इझी पडाव की कोड टाईप करताना आपल्याला लवकर समजेल. त्याच्यानंतर एक MS डिले फंक्शन आहे. बेसिकली आपला डिलेचा फंक्शन येतो तर सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यानंतर आपला मेन फंक्शन. तर मेन फंक्शनमध्ये आपण काय काय करतो मी ते थोडंसं झूम करतो. तर सगळ्यात पहिले अनसाइंड कॅरा आपलं मी काही 2 व्हेरिएबल डिक्लेअर करतो, आय आणि व्हॅल्यू. त्याच्यानंतर INT कॉन म्हणजे इंटरप्ट कंट्रोल 2 बिट्स RBPU 0 म्हणजे काय, आपण जो इंटरनल पुलअप आहे पोर्ट बीसाठी तो ॲक्टिवेट करतो आहे, जो बाय डिफॉल्ट 0 असतो त्याला आपण ॲक्टिवेट करतो आहे. त्याच्यानंतर AD कॉन इज इक्वल टू 0x0F हा बेसिकली कशासाठी की समजा जो आपले ॲनालॉग पिन्स असतात आणि डिजिटल इनपुट्स असतात आणि ॲनालॉग इनपुट्स दोघं असतात आपल्या पिक मायक्रो कंट्रोलसाठी. तर आपण ॲनालॉग इनपुट जे आहे ते डिसेबल करतो आहे कारण की आपल्याला फक्त डिजिटलचं काम आहे. त्याच्यानंतर ट्रेस. आता आपल्याकडे इथं काही ट्रेस स्टेटमेंट आहे. ट्रेस म्हणजे काय, ट्रेस आपण यूज करतो की समजा जे पोर्ट आहे, जे पोर्टची पिन आहे ती बीट ॲड्रेसेबल पण असते. तर पोर्टची पिन आपली इनपुट आहे की आउटपुट आहे. तर आपले स्विचेस बेसिकली आपल्याला माहिती स्विचनं आपण पिक मायक्रो कंट्रोलला इनपुट देतो आहे. ठीक आहे. तर स्विच आपले इनपुट आहे. तर स्विचसाठी आपण 1 म्हणजे ट्रिस बीट RB0 आणि RB1 माझे स्विचेस आहे तर त्यांना मी 1 देतो म्हणजे ते आपले इनपुट आहे. त्याच्यानंतर आपला रिले आणि बझर. रिले आणि बझर काय आहे, आपले आउटपुट आहे. ठीक आहे. तर रिले आणि बझरसाठी मी आउटपुट म्हणजे 0 ट्रेस 0 देतो आहे. तर हे सिंटॅक्स असो बेसिकली याचा. समजा मला D7 द्यायचं आहे तर ट्रिस D म्हणजे D म्हणजे पोर्ट D बिट्स ट्रिस D7 असं. त्याच्यानंतर आपण ट्रिस A म्हणजे काय, जे आपण 7 LED कनेक्ट केलं आहे. तर LED आपण पोर्ट Aला कनेक्ट केलं आहे. ठीक आहे. तर पोर्ट A पण माझे आउटपुट आहे कारण की आपलं LED आपण तिथं लावतो आहे. तर ते आपल्याला आउटपुटला द्यायचं म्हणून ट्रिस A इज इक्वल टू म्हणजे अख्खा पोर्ट A माझा आउटपुट आहे हे आपण डिफाईन केलं. त्याच्यानंतर पोर्ट A म्हणजे LED इनिशियली मी बंद करतो आहे, बझर इनिशियली मी बंद करतो आहे, रिले इनिशियली मी बंद करतो आहे. 000 म्हणजे व्हॅल्यू. आता हे डायरेक्टली तर मी बझर का यूज करू शकलो कारण की मी इथं डिफाईन बझर इज इक्वल टू हे मी केलेलं आहे. तर बझर जिथे मी बझर टाईप करतो त्याच्या बेसिकली हे जे बीट आहे पोर्ट C बिट्स RC2 हे बेसिकली रिप्लेस होणार. तर आपण हे डायरेक्टली पण लिहू शकतो पण असं इझी पडतं. त्याच्यानंतर एक वाईल लूप आहे बेसिकली. आता वाईल लूपमध्ये काय काय करणार आहे, सगळ्यात पहिले जे वरती मी व्हेरिएबल इनिशियलाइज केलं होतं त्याचं मी पहिले ते काय केलं हे आपल्याला कळेल. आता इथं काय करतो, सगळ्यात पहिले इफ LR बीट इज इक्वल टू 0 म्हणजे काय, जर समजा मी LR बीट म्हणजे काय माझा वरती जाऊन आपण बघू शकतो LR बीट म्हणजे काय माझा स्विच नंबर 0. समजा मी स्विच नंबर 0 प्लेस केला तर त्याच्या जागी व्हॅल्यू माझे 1 होणार. ठीक आहे. आणि समजा स्विच नंबर 2 प्लेस केला तर त्याच्या जागी व्हॅल्यू 2 होणार. तर हे हे बेसिकली प्रेस केल्यानंतर मी एक व्हॅल्यू जो व्हेरिएबल आहे तो चेंज करतो आहे. आता हे का चेंज करतो आहे, समजा मी स्विच 0 प्लेस केला. ठीक आहे. स्विच 0 प्रेस झाला त्याच्यानंतर काय होणार, व्हॅल्यू 1 होणार. आता इफ व्हॅल्यू इज इक्वल टू 1, व्हॅल्यू 1 झाल्यानंतर इफ व्हॅल्यू इज इक्वल टू 1 त्याच्यानंतर काय होणार, बझर आपण ऑन करतो आहे, बझर इज इक्वल टू 1 आणि रिले इज इक्वल टू 1 बेसिकली. त्याच्यानंतर पोर्ट A वरती आपण LED जे आहे LED आपल्याला काय करायचं आहे कारण की आपण LR बीट करतो आहे. म्हणजे LR म्हणजे काय की समजा लेफ्टपासून राईटपर्यंत LED ब्लिंक झाला पाहिजे. तर लेफ्टपासून राईटपर्यंत ब्लिंक झाला तर पाहिजे सगळ्यात पहिले काय करायला लागेल, आपल्याला जो लेफ्ट मोस्ट LED आहे लेफ्ट मोस्ट LED तो आपल्याला पहिले ऑन करायला लागेल. तर लेफ्ट मोस्ट LEDला ऑन करण्यासाठी पोर्ट A वरती आपण 0x020 देतो आहे. आता 0x020 का देतो आहे कारण की आपल्याकडे बेसिकली तिथं 6 का 7 LED आहे, मी याच्याबद्दल शुअर नाही आहे. तर त्याची हेक्स डेसिमल व्हॅल्यू आपण तिथं देतो आहे. हे तुम्ही कन्फर्म करून घ्या की 6 LED का 7 LED याच्यासाठी आपण जो लेफ्ट मोस्टवाला LED आहे तो आपण पोर्ट A वरती 0x20H दिला तर आपला जो लेफ्ट मोस्ट LED आहे तो ग्लो होतो. त्याच्यानंतर आपण समजा लेफ्ट मोस्ट LED हा माझा ग्लो झाला. फॉर एक्झाम्पल माझा हा लेफ्ट मोस्ट LED आहे तर हा 1 आहे. आता याच्यानंतर काय करायला लागेल, मला हा 0 इथं आणावं लागेल आणि हा 1 इथं आणावं लागेल. ठीक आहे. म्हणजे जो LED आपला जो लेफ्टपासून राईटपर्यंत शिफ्ट होता असं आपल्याला दिसेल. त्यासाठी आपण काय करतो, शिफ्ट ऑपरेटर यूज करतो आहे की आपला LED लेफ्टपासून राईटपर्यंत ग्लो होत जातो. ठीक आहे. हा फॉर लूप बेसिकली याच्यासाठी आहे.
आता हा फॉर लूप माझा 7 वेळेस रन होतो आहे 0पासून, हे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. आता समजा मी स्विच 1 प्रेस केला, SW1 जर प्रेस केलं तर व्हॅल 2 होतं आहे. तर व्हॅल 2साठी माझा वेगळा इफ लूप आहे. आता समजा दुसरावाला जर स्विच प्रेस केला तर जो बजर पहिले ऑन होत होता, इथं वरती ऑन दिसतं आहे, रिले ऑन दिसतं आहे, तर याच्या जागी बजर माझा ऑफ होतो आहे, रिले माझा ऑफ होतो आहे. आता यावेळेस काय होणार, जो माझा LED आहे तो राईटपासून लेफ्टपर्यंत चेस होणार. तर यासाठी पहिले इनिशियली माझा सगळ्यात लेफ्टवाला जो LED आहे, जो सगळ्यात राईटवाला LED आहे तो मी ऑन करतो आहे. तर ही माझी हेक्स व्हॅल्यू आहे, याला मी समजा बायनरीमध्ये बघितलं ते असं दिसणार. सगळ्यात राईटवाला LED ऑन झाला आणि आम्हाला लेफ्ट करत जायचं आहे, 1 इथून राईटपासून इथं लेफ्टपर्यंत गेला पाहिजे. त्याच्यासाठी माझं एक लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर आहे बेसिकली. ठीक आहे. तर हा पण फॉर लूप 7 वेळेस रन होतो आहे आणि प्रत्येक वेळेस आपण एक थोडंसं MS डिले मध्ये देतो आहे, कारण की समजा कोड थोडासा सेपरेट करण्यासाठी, आउटपुट चांगलं दिसण्यासाठी आपण मध्ये MS डिले देऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एक MS डिले फंक्शन आपला काय येतो होतं आपल्याला माहितीच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट याच्यामध्ये महत्त्वाची आहे, पिक मायक्रो कंट्रोलसाठी जो MS डिलेमध्ये आपण जी Jची व्हॅल्यू आहे ती 710 देतो बेसिकली. आपण 8051साठी ही व्हॅल्यू 1275 द्यायचो, 1275 आणि 1275. ठीक आहे. तर पिकसाठी आपले 710च द्यावं लागते, कारण की आपला क्रिस्टल चेंज होऊन जातो आणि 1 मिलीसेकंडच्या डिलेसाठी आपला Jची ही व्हॅल्यू बेसिकली असते. ठीक आहे. तर हा माझा कोड आहे. आता कोड एक्सप्लेन झाल्यानंतर आपण एक काम करू, आउटपुट कसं बघायचं किटवरती हे मी दाखवतो. तर आपण किट बघूया. तर आपल्याला काय करायचं आहे, पिक मायक्रो कंट्रोलरचा जो LED बजर आणि रिलेवाला कोड आहे तो करायचा आहे. त्याचं आता थेरीमध्ये किटमध्ये कसं आणायचं ते बघायचं. इथं ऑलरेडी सध्या एक कोड लागलेला आहे, तुम्ही इथं बंद करतो. कनेक्शन्स कसे आपल्याला एक पोर्ट A लागणार आहे, त्याच्यामध्ये आपण LED लावतो आहे आणि बजरचं कनेक्शन आणि हे जे बटन्सचं कनेक्शन हे इंटरनल आहे. ठीक आहे. आपण जी USB केबल आहे ते आतमध्ये लावलेली ऑलरेडी, काही हरकत नाही राहते. त्याच्यानंतर पहिले ID ओपन करायची. ठीक आहे. IDमध्ये सगळ्यात पहिले एक प्रोजेक्ट ओपन करायचं, प्रोजेक्ट मॅनेजरमध्ये नेक्स्ट. तर इथं आपल्याला दाखवाल जो आपला ऑलरेडी जी मायक्रो कंट्रोलर आहे आपला जो PIC 18चा आहे 4550 तो सिलेक्ट करायचा किंवा असतो ऑलरेडी. नेक्स्टमध्ये जायचं. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्याला एम्बेडेड Cचा कोड येतं, हे .C18 कंपायलर सिलेक्ट करायचं. ही फाईल डिरेक्टरी ऑटोमॅटिक येते. नेक्स्ट. त्याच्यानंतर आपल्याला एक नवीन प्रोजेक्ट बनवायचं आहे. त्या प्रोजेक्टसाठी आपण ब्राउज करायचं. समजा ही माझी डिरेक्टरी आहे, इथं मी नाव देतो सप्टेंबर 20. ठीक आहे. त्याच्यानंतर सेव्ह. आता हे प्रोजेक्ट माझा क्रिएट झाला. त्याला कोणतंच एक्सटेन्शन द्यायचं नाही, असंच नाव द्यायचं फक्त. नेक्स्ट. आता हे कोणता रिमूव्ह ओल्ड फाईल्स ॲड करायच्या याच्यासाठी असतं, म्हणून आपल्याला गरज नाही. नेक्स्ट. त्याच्यानंतर फिनिश. आता हे आपला प्रोजेक्ट क्रिएट झाला. तर सगळ्यात पहिले आपल्याला समजा कोड टाईप करायचा, तर फाईलमध्ये जायचं, न्यूमध्ये जायचं. आता मला इथं कोड टाईप करायचा. तर माझा कोड ऑलरेडी इथं रेडी आहे. आम्ही कोड कॉपी करतो. ठीक आहे. हा कोड आहे. हा कोड बेसिकली बजर LED आणि रिलेचा कोड आहे. तर याला मी सगळ्यात पहिले सेव्ह करायचं. कंट्रोल S. सेव्ह केल्यानंतर समजा आता मी हा कोड सेव्ह करतो या फोल्डरमध्ये, समजा try.c. आता इथं सेकंड टाईम जेव्हा आपण सेव्ह करतो आहे कोड, तेव्हा आपल्याला एक्सटेन्शन द्यायचं आहे .c, म्हणजे एम्बेडेड Cचा कोड आहे, सेव्ह करायचं आहे. ठीक आहे. सेव्ह केल्यानंतर आता इथं मेन आपलं काम आहे, याच्यामध्ये आपल्याला 3 फाईल सिलेक्ट करायच्या. सगळ्यात पहिले सोर्स फाईल. तर सोर्स फाईलमध्ये जो आपला एम्बेडेड Cचा कोड आहे तो टाकायचा. टाकलं. ओके. त्याच्यानंतर हेडर फाईलमध्ये आपल्याला वेक्टर रिअलोकेट.h द्यायचं आहे. ही फाईल आपल्याला भेटून जाईल. त्याच्यानंतर लिंकर फाईल्समध्ये bootloader.icar द्यायचा. तर जिथे लोकेशन असेल त्याच्या हिशोबाने ओपन करून द्यायचं. ओके. तर या 3 फाईल दिल्यानंतर इथं वरती बिल्डचं ऑप्शन असतं. बिल्डवरती क्लिक केले की आपला जो प्रोजेक्ट जो कोड आहे तो कंपाईल होणार. ते एरर असेल तर दिसेल आणि सक्सेसफुली बिल्ड होणार. आता हे बिल्ड झाल्यानंतर मी डेस्कटॉपवरती जाणार. इथं एक HID बूटलोडर नावाचा ॲप असतं, याला ओपन करायचं. आता काय करायचं आपल्याला, सगळ्यात पहिले जी किट आहे ही किट मी कनेक्ट केलेली आहे. मी किट ऑन करतो. ठीक आहे. किट ऑन केल्यानंतर आता सध्या इथं जी IC आहे पिक मायक्रो कंट्रोलर ही कनेक्ट नाही आहे. तर काय करायचं, हे जे बटन आहे हे रिसेटचं आहे, हे बूट लोडरचं आहे. पहिले रिसेटचं बटन दाबून ठेवायचं, मग बूट लोडरचं दाबायचं, मग रिसेटचं सोडायचं, मग बूट लोडरचं सोडायचं. ऑटोमॅटिकली हे कनेक्ट होऊन जातं. ठीक आहे. याच्यानंतर काय करायचं,
आपण जी हेक्स फाईल क्रिएट केली होती प्रोजेक्ट बिल्ड केल्यानंतर ती हेक्स फाईल आपल्याला याच्यात इम्पोर्ट करायची. तर हा सेकंड ऑप्शन आहे, याच्यामध्ये जायचं. सॉरी, हा फर्स्ट ऑप्शन, याच्यामध्ये जायचं. आणि जी हेक्स फाईल होती आपल्या, समजा हेक्स फाईल कुठे येणार, जे डिरेक्टरीमध्ये आपली होती ऑलरेडी आपण क्रिएट केलं प्रोजेक्ट तिथंच येणार. आता हेक्स फाईलचे जे नाव असणार आहे, जे आपलं प्रोजेक्टचं नाव आहे ते आणि हेक्स फाईलचं नाव सेम असणार. त्याच्यानंतर डॉट हेक्स याला ओपन करणार. ओपन केल्यानंतर ही हेक्स फाईल इथं ओपन झाली. ठीक आहे. आता याला पिक मायक्रोमोटरमध्ये पाठवायचं, तर इरेज किंवा प्रोग्राम हे बटन क्लिक करायचं. आता हे पिक मायक्रोमोटरमध्ये चाललं जाईल. ठीक आहे. याच्यानंतर आपण एकदा रिसेटचं बटन दाबायचं आणि इथं आपला कोड चालू झाला आहे. ठीक आहे. एकदा मी रिसेट करतो. आपण रिसेटचं बटन दाबलं. रिसेटचं बटन दाबल्यानंतर कोड लोड झाला आहे. तर आता हे माझं बटन आहे, हे 2 बटन आहे. ठीक आहे, 2 बटन आहे. हा बजर आहे. तर बटन 1 समजा मी प्रेस केलं. ठीक आहे, बटन 1 प्रेस केल्यानंतर बजर चालू झालं आहे आणि LED विंकिंग समजा लेफ्टपासून राईटपर्यंत आहे. समजा मी बटन सेकंड प्रेस केलं. ठीक आहे, तर LED ब्लिंकिंग राईटपासून लेफ्टपर्यंत आहे आणि बजर वगैरे बंद झाला आहे. याला एकदम इन्स्टंट प्रेस केल्यावर नाही होत, याला असं दाबून ठेवावं लागतं तेव्हा ते प्रेस होतं. ठीक. आता याच्यामध्ये एक अजून एक गोष्ट आहे की समजा हे जे बजर आणि हे LED हे सगळे इंटरनली समजा कनेक्टेड आहे. समजा मी आता हे वाले स्विचेस जर बंद केले तर हे जे इंटरनल कनेक्शन हे डिस्कनेक्ट होऊन जातं. तर याला मी एक्सटर्नली पण कनेक्ट करू शकतो. समजा एखादा जम्पर वायर वगैरे ना, समजा हे वापस सुरू केलं तर हे वापस सुरू.